सोलापूर जिल्ह्यातील घाटणे तालुका माढा येथील हरिभाऊ जानू लोंढे यांनी गुरुवारी आत्महत्या करून जीवन संपवले होते। हरिभाऊ यांचा विरह सहन न झाल्याने हताश झालेल्या त्यांच्या पत्नीने 4 वर्षांच्या मुलीसह त्याच रात्री 1च्या सुमारास सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली। ही घटना उघडकीस आली। एकाच कुटुंबातील 3 आत्महत्या झाल्याने गावात शोककळा पसरली। जनाबाई हरिभाऊ लोंढे वय 32, मुलगी साजरी हरिभाऊ लोंढे वय 4 असे आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी दुपारी हरिभाऊ जानू लोंढे राहणार घाटणे तालुका माढा यांनी घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली। त्यांच्यावर कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री घाटणे तालुका माढा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान अंत्यसंस्कारासाठी उशीर झाल्याने घरात नातेवाईक मुक्कामी होते। त्यानंतर पतीच्या मृत्यूनंतर समोर दुःखाचा डोंगर उभा राहिला होता। पोटच्या 6 मुलींचे पुढे कसे होणार या विचाराने हताश झालेल्या पत्नीने त्याच रात्री टोकाचे पाऊल उचलले। रात्री 1च्या सुमारास कोणालाही न सांगता 4 वर्षीय मुलगी साजरी हिला सोबत घेऊन ती घरातून निघून गेली। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर घरात सदर महिला आणि तिची लहान मुलगी नसल्याचे नातेवाईकांना समजले। नातेवाईक गावातील लोकांनी शोधाशोध केली, परंतु मिळून न आल्याने शुक्रवारी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात जनाबाई हरिभाऊ लोंढे आणि त्यांची मुलगी साजरी बेपत्ता झाल्याची नातेवाईकांनी तक्रार दाखल केली। त्यानंतर सर्वत्र शोध सुरू असताना गावातील शाळकरी मुलांना गावातील जानूबाई मंदिराच्या जवळील सार्वजनिक विहिरीत एक महिला आणि मुलगी तरंगताना पाण्यावरती दिसली। मुलांनी ही गोष्ट गावातील ग्रामस्थांना सांगितली। त्यानंतर सदर महिलेने नातेवाईक तिथे आले। बेपत्ता असलेल्या मायलेकी याच आहेत हे ओळखले। पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने या दोघींचे विहिरीतून मृतदेह बाहेर काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।